मांत्रिक कशा प्रकारे ते भूत उतरवतो त्यावेळेस आपण एखाद्या मांत्रिकाकडे त्याला घेऊन जातो तर मांत्रिकाकडे अशा आकाराचा तांबे असतो आणि असे तांदूळ असतात। तर मांत्रिक जब या मुलीला भूत लागलेलं आहे आणि आपण तिचं भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे घेऊन आलोय तर मांत्रिक अशा प्रकारचा त्रिशूल तिच्या अंगावर फिरवतो आणि जसं मांत्रिक एखादं मंत्र म्हणतो तसा आमच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मंत्र आहे, भूत बाणामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारजूत, भूत बाणामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारजूत, भूत बाणामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारजूत। आता या तांब्यामध्ये या मुलीचं मी आता भूत उतरवणार आहे। आता बघा या तांब्यामध्ये या मुलीचं मी भूत उतरवलेलं आहे आणि आता मांत्रिक आपल्याला सांगतो, मांत्रिक त्या गोष्टी निहाळत असतो की तुम्ही एखाद्याला भूत लागले आणि त्याला घेऊन आलेत तर तुमच्या गळ्यामध्ये किती सोनं आहे, त्यांच्याबरोबर ज्या महिला आल्यात त्यांच्या गळ्यामध्ये किती मोठं मंगळसूत्र आहे, या सगळ्या गोष्टी तो बघत असतो आणि त्याच्यानंतर चमत्काराला सुरुवात करत असतो। भूत लागणं हा एक प्रकारे मानसिक आजार आहे आणि त्याला आपण कुठच्याही मांत्रिकाकडे घेऊन जाण्यापेक्षा सायकॅट्रिस्ट जे मनोविकार तज्ञ असतात त्यांच्याकडे घेऊन जायला पाहिजे, परंतु आपण त्यांना मांत्रिकाकडे घेऊन जातो। आणि भूताचे प्रकार आहेत, एक सूचनेने लागलेलं भूत म्हणजे आपल्यावरती लहानपणापासून जे संस्कार केलेले असतात की एखाद्या पडीक वाड्याच्या बाजूने गेलं की भूत लागतं, एखाद्या नदी नाल्याच्या बाजूने गेलं की भूत लागतं, तीच मानसिकता घेऊन आपण ज्यावेळेस वावरत असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणून रात्रीच्या वेळेस जात असताना आपल्याला असं वाटतं की मला भूतानी झपाटलेलं आहे। संत तुकाराम महाराजांनी गेले 4.5 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे, भूत बाणामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारं झूट। संत तुकाराम म्हणतात, वाजेची या पाऊले आपले मने कोण आले, अकस्मात काही दिसे तेची मने भूत आले। या जगामध्ये भूत नाहीये, परंतु आपल्यावरचे जे लहानपणापासून जे संस्कार असतात त्यामुळे आपल्याला वाटतं आपल्याला भूतानी झपाटलेलं आहे आणि त्यानंतर तो माणूस थोडासा घाबरल्यासारखं करतो, काही ना काहीतरी वेडे वाकडे चाळे करतो आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस मांत्रिकाकडे त्याला घेऊन जातो, मांत्रिक अशा प्रकारे त्या तांब्यामध्ये त्याला सांगतो की तुझं मी भूत उतरवलेलं आहे, तर त्यावेळेस त्याला तो स्वतःच्या मनाला सूचना देतो की या मांत्रिकाने माझं भूत उतरवलेलं आहे आणि सूचनेने लागलेलं भूत म्हणजे जे आपण स्वतःलाच सांगितलेलं असतं की मला भूत लागलंय आणि ते भूत निघून जातं। परंतु याच्यामध्ये सिझोफ्रेनिया, मेनिया, हिस्ट्रिया असे 3 प्रकार आहेत। जर सिझोफ्रेनिया असेल तर ते तात्पुरतं स्वरूपाचं भूत असतं, मेनिया आणि या प्रकारचे भूत असतात की त्याला आपण एखाद्या मानसिक रुग्णाकडे म्हणजे मानसिक तज्ञाकडे घेऊनच गेलो तरच तो त्याच्यातून बरा होऊ शकतो। आता आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला देवी अंगात येते आणि देवी अंगात आल्यानंतर ती काहीतरी चमत्कार करते। जर आपण चमत्कार करणार तरच आपण नमस्कार करणार, ही आपली भूमिका असते। तर ज्यावेळेस देवी अंगात आल्यानंतर देवी अशा प्रकारचा कापूर पेटवते आणि मग ती आपल्या हातावर तो कापूर खेळवत असते। अशा प्रकारे ती हातावर तो कापूर खेळवते आणि त्यानंतर ती तो कापूर तोंडात टाकते। आता तोंडात टाकल्यानंतर काय होतं, आपण शाळेमध्ये शिकतो कोणताही अग्नी जळण्यासाठी कशाची गरज लागते, ऑक्सिजनची। आणि ज्यावेळेस मी हा कापूर तोंडात टाकला, तोंडात टाकल्यानंतर मी जेव्हा तोंड बंद केलं ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आणि हा कापूर विझला। हा इतका साधा सायन्सचा प्रयोग वापरून हे देवी, बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक हे आपल्याला लुबाडत असतात, फसवत असतात। आता आपण एखाद्याला कोणीतरी करणी केली आहे तर आपल्याला सांगितलं जातं आपलं काही काम होत नाही, कोणीतरी तुझ्यावर करणी करायचं। कोकणामध्ये एखाद्या भक्ताकडे त्याला घेऊन जातं आणि भक्त काय करतो, अशा प्रकारे त्याच्या अंगावरून तो लिंबू फिरवतो। लिंबू फिरवल्यानंतर
आणि तो लिंबू त्याच्यानंतर अशा प्रकारे तो कापला जातो त्याच्यावर फिरून, आणि त्यानंतर त्या लिंबातून अशा प्रकारचे काळा धागा किंवा लाल धागा अशा गोष्टी बाहेर पडतात. आता हा धागा त्या लिंबामध्ये कसा आला तर याच्यामध्ये सुद्धा हातचलाकी आहे. हा जो लिंबाचा देठ आहे त्या देठामधून सुईच्या माध्यमातून छिद्र केलं जातं आणि हा धागा त्याच्यामध्ये टाकला जातो. आणि ऑलरेडी हा टाकून ठेवलेला धागा असतो, तो फिरवल्यानंतर लिंबू कापल्यानंतर हा धागा बाहेर पडतो आणि आपल्याला वाटतं कोणीतरी माझ्यावर खरोखर करणी केलेली आहे आणि या करणीच्या माध्यमातून या लिंबामधून हा धागा बाहेर पडला. आपण लाखाची गाडी घेतो, आपण बघतो डॉक्टर, इंजिनियर्स हे BMW, मर्सिडीज सारख्या गाड्या घेतात, त्यांचा हुद्दा किती असेल, त्यांचा पैसा किती असतो, तरी अशा प्रकारचे लिंबू आपण त्या गाडीला लावलेले बघतो. जर या गाडीला हे लिंबू लावल्यामुळे जर ऍक्सिडेंट थांबले असतील, परंतु आपण कितीही विज्ञान म्हणजे अभ्यासाने प्रगत झालोय, परंतु आपण सत्सक विवेक बुद्धी वापरत नाही आणि आपण विवेक आणि विचार करत नाही. त्यामुळे आतल्या गोष्टीला जो एखादा अडाणी व्यक्ती करतो तोच आपण फॉलो करतो. हा लिंबू लावल्यानंतर आपण 99% गाड्या बघतो त्यांचे ऍक्सिडेंट झालेला त्याला हा लिंबू असतो, परंतु हा लिंबू न वापरता आपण जर याच्यासाठी जे 15 रुपये खर्च करतोय तेच जर 15 रुपयाचं घरातून बाहेर पडताना शनिवारी मुलाला एक बिस्किटचा पुडा द्या किंवा चॉकलेट द्या, त्याच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य असेल त्यामुळे आपला दिवस चांगला जाणार आहे. तर अशा अंधश्रद्धेला आपण बळी पडू नका. आता एखादा बाबा, एक सदाचारी बाबा होता, त्यांनी मंत्राच्या साहाय्याने अग्नी पेटवला होता. आता आपण पाहतो कोणताही अग्नी जळण्यासाठी माचीस किंवा लायटरची गरज लागते, परंतु आपण माचीस किंवा लायटर न वापरता त्या बाबांनी जसं मंत्राच्या साहाय्याने अग्निकुंड पेटवला होता त्याच प्रकारे मी हा अग्निकुंड पेटवणार आहे. मी ते हा काळा अबीर टाकतोय, तो ज्या बाबांनी टाकला होता, आणि त्यानंतर मी हे आध्यात्मिक गाईचं तूप जे हिमालयात मिळतं ते मी याच्यात टाकतोय. आणि आपला मंत्र तोच आहे, भूत बानामती करणी मूठ विज्ञान सांगतं सारं झूट. 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 आता आपण बघू शकता मी कोणत्याही लायटरचा वापर न करता, माचीसचा वापर न करता हा अग्निकुंड पेटवलेला आहे. तर आता हे कसं शक्य झालं? मी हा काळा अबीर टाकला, माझ्यामध्ये कसल्याच प्रकारची दैवी शक्ती नव्हती. जे ज्या बाबांनी टाकलं आणि त्यांनी तो मंत्र म्हटला आणि त्यांनी तो अग्निकुंड पेटवला, परंतु याच्यामध्ये सुद्धा सायन्स आहे. हा कोणताही काळा अबीर नसून पोटॅशियम परमॅनेंट आहे आणि हे कोणत्याही आध्यात्मिक गाईचं तूप नाही आहे, हे ग्लिसरीन आहे जे आपण ब्युटिशियन वापरतो किंवा आपण तोंड आल्यावर या गोष्टीचा वापर करतो, ते ग्लिसरीन आहे. या दोन गोष्टींची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्या खाली जो ज्वलनशील पदार्थ आहे तो प्रचंड उष्णतेमुळे तो पेट घेतो आणि हा अग्निकुंड जळला जातो. कोणाही मध्ये मंत्राची शक्ती नाहीये किंवा कोणीही चमत्कारने कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही. एक तर हात चलाकी किंवा रासायनिक पदार्थांचा वापर करूनच हे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक हे आपल्याला फसवत असतात, लुबाडत असतात. आता सत्य साई बाबा हे आयुष्यभर प्रवचन करत होते आणि त्यांचे अनेक भक्त होते. आता सत्य साई बाबा हवेतून काहीतरी अंगठी काढायचे, चैन काढायचे, जे VIP त्यांचे भक्त असल्यामुळे, तर त्यामुळे अशा प्रकारे सत्य साई बाबा ही चैन आपल्या हातात ऑलरेडी लपून ठेवत होते आणि ती लपून ठेवल्यानंतर ते तासंतास प्रवचन करायचे. आता मी तुमच्या समोर ठेवली म्हणून तुम्हाला कळालं, जर ऑलरेडी मी हातात ठेवली असती तर याला तुम्हाला कळालं नसतं माझ्या हातात काय, कारण की संपूर्ण हाताचे मी हातवारे करू शकतो. तर अशा प्रकारे ही ऑलरेडी लपून ठेवलेली असते. आणि एखादा VIP आला, जसं आपल्याला माहिती आहे आपले क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आपले दिवंगत मुख्यमंत्री हे त्यांचे भक्त होते. असा VIP आल्यानंतर ते हवेत हात फिरवायचे असे आणि त्यानंतर ते अशा प्रकारे चैन निर्माण करायचे. तर ह्याला पामिंग सिस्टम म्हणतात. पामिंग सिस्टमनी एखादी वस्तू आपण हातात सहज लपून ठेवू शकतो
किंवा ते भगवी कपणी घालायचे, त्या कपणीमध्ये या वस्तू त्या लपवून ठेवत होता. आता जर कोणी विचार करेल की बाबा आपण हे चेन अंगठी काय करताय, एखादं धान्याचं पोतं काढा, तर ते त्यांना शक्य होणार नाही. मी काय बोलतो, तिथं त्यांच्याकडे खरोखर जर दैवी शक्ती होती तर त्यांनी एखादं धान्याचं पोतं काढा का, कारण की ते शक्य नाहीये. कारण की ते कुठे हातामध्ये लपवता नाही, अंगामध्ये कुठे लपवता नाही. ज्या वस्तू लपू शकतात त्यात ते बाबा निर्माण करू शकतात. आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला राशीचे खडे देणारे बाबा असतात. आता कुणीतरी या पुढे, आता यावेळेस ते सांगतात हा तुमच्या राशीचा खडा आहे की नाही आपण बघूया, तो तुम्ही धारण करा तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडतील. तर मग अशा प्रकारे ते राशीच्या खड्याचं हे तुम्हाला सांगतात की नाही हा तुम्हाला राशीचा खडा तुम्हाला सूट नाही करत. मग त्याच्यानंतर हा दुसरा खडा तुम्हाला देतात, हा दुसरा खडा देतात आणि त्याच्यानंतर आता बघा हळूहळू हे आता हा लाल लाल व्हायला लागला असेल. आपण नाही सूट करत, थोडं थोडं लाल झालेलं आहे. हा तुम्हाला आता राशीला सूट करतोय हा खडा. तर आता ते काय करतात त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा तुमच्या हातात हा खडा दिला आणि तेव्हा मी फक्त हे टाकलं आणि पाणी टाकलं, पण दुसऱ्या वेळी मी या ठिकाणी हात लावला आणि त्याच्यानंतर हे पाणी तुमच्या हातावर टाकलं आणि ह्याच्यामध्ये काही दूध नाही आहे, चुन्याची निवळी आहे. आता ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा टाकलं तर त्यावेळेस हा लाल कलर त्याच्यामध्ये मिक्स झाला. ह्याच्यामध्ये फिनेप्थिल नावाचं एक केमिकल असतं. हे केमिकल आणि चुन्याची निवळी हे एकत्र आल्यानंतर दोन्ही पण सफेद आहे, चुना पण सफेद आहे पण हे पण सफेद आहे. पण ज्यावेळेस हे एकत्र येतात तर तेव्हा एक लाल कलर निर्माण होतो आणि आपल्याला सांगितलं जातं की हा तुमच्या राशीचा खडा आहे आणि हा हे साधारण 0 पैशाचा खडा आपल्याला ते 500-1000 रुपयाला आपल्याला टेकवतात. तर अशा गोष्टीला पोचू नका. जर आकाशातले ग्रह तारे जर आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकले असते तर आपल्या मनगटाचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आमचं गेली 40 वर्ष हेच प्रबोधन आहे की लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करावा. ज्या अंधश्रद्धेमध्ये लोक आज फसलेले आहेत, आज शिकलेले लोकसुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आपण बघाल अनेक प्रवचनं होतात, त्या प्रवचनामध्ये VIP लोक त्या ठिकाणी त्यात खास गर्दी असते. आता हे प्रवचनच्या माध्यमातून हे बुवा बाबा आपल्याला फसवतात, आपल्याला सांगतात बुवा माया त्याग देऊ आणि त्यांच्याच प्रवचनाला जाण्यासाठी 2-2 हजार रुपयाची फीस दिली जाते. मग हा पैसा कुठून येतो? तो आपल्याकडूनच येतो. हा आत्ताच बागेश्वर धामचा बाबा, त्याची वय किती आहे? 25च्या आत आहे, पण त्याची संपत्ती 200 करोडच्या वरती आहे. आपलं अख्खं आयुष्य आपण घालवलं, भले तो गव्हर्नमेंट सर्वंट असेल तरी 200 करोड कमवू शकत नाही. पण हा बाबा हे असे बाबागिरी करून 200 करोड वयाच्या 25च्या आत कमवतो. मग या गोष्टीतून हे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक आपल्याला फसवतात, डुबारतात. हे आमचे पॅम्पलेट्स घ्या आणि आपलं